मंडळी नमस्कार. कॅज्युअलिटीच्या या पुढच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या एपिसोडचा शेवट थोडासा बेचैन करणार होता मला, तरी मला झोप नाही आलेली आहे. डॉक्टर सुहित गिल्टा आज आपल्या बरोबर पुन्हा एकदा आहेत. प्रश्न किंवा विषय असा होता, वयाच्या 12व्या वर्षापर्यंतच दूध प्यायचं असतं. आता हा काय प्रकार आहे? हा प्रकार मी माझ्या मित्रांनाही ऐकवला. माझे मित्र श्री शंतनू भोईटे, जे साताऱ्यातली प्रथित यश आयुर्वेदिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आहे आणि सामाजिक क्षेत्रात हिरिरीनं भाग घेणारी अशी व्यक्ती आहे, ती सुद्धा खूप उत्सुक आहेत की हा काय प्रकार आहे. डॉक्टर सुहित गिल्डा यांचं काम म्हणजे खूप मोठं आहे. आपण मागच्या भागातही चर्चा केली होती. 60 पेक्षा अधिक इंटरनॅशनल पेटंट ज्यांच्या नावावर आहेत. एक प्रसिद्ध आहार तज्ज्ञ म्हणून काम करतात. यापेक्षा जास्त देश सेवेला वाहून घेतलेलं असं व्यक्तिमत्व, पण जे कधीही प्रकाश झोतात आलं नाही. असू द्या, बऱ्याच गोष्टी आहेत. पुन्हा एकदा 12 वर्षापर्यंतच्या मुलालाच दूध द्यायचं, सर काय प्रकार आहे? जसं आपण म्हटलं की दूध हे पूर्ण अन्न मानलं गेलं होतं आतापर्यंत, तरी हाच प्रवास सुरुवात झाला की दूध हे पूर्ण अन्न आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण मानतो. बरोबर. तिथपासून दूध हे विष इथपर्यंतचा हा प्रवास आहे. हा प्रवास उलगडत जात असताना सगळ्यात पहिल्यांदा आम्ही शोध लावला की नक्की विष का म्हणायचं. तर 2007 साली एक पुस्तक प्रसिद्ध झालं होतं, डेव्हिल इन द मिल्क या नावाचं. तर त्याच्यामध्ये केथ वुडफोर्ड नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, डेव्हिल इन द मिल्क. त्या पुस्तकामधल्या बऱ्याचशा घटना या अशाच होत्या, बेचैन करणाऱ्या होत्या की कसं काय असतं, नक्की काय घडतं, का आपण त्याला विष मानलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये असा उलगडा होत गेला की वयाच्या 12व्या वर्षापर्यंतच आपल्याला दुधाची गरज असते, किंबहुना दूध आपण पचवू शकतो प्रभावीपणे. जसं आपण म्हणतो की बाळाला पहिलं जे दिलं जातं ते आईचं दूध असतं. पहिल्या 6 महिन्यापर्यंत आपण बाहेरचा आहारही काही आपण देत नाही त्याला, आणि त्यानंतर मात्र हळूहळू आपण वरचं दूध द्यायला लागतो. ते दूधही पचतं. त्यातही एक घरोघरी असलेली प्रत्येक गोष्ट अशी की बाळाला नेहमी गाईचं दूध प्रेफर करतो आपण म्हशीच्या दुधापेक्षाही. बरोबर. आता त्याच्या पाठीमागे वेगवेगळे तर्क वितर्क आहेत लोकांचे की गाईचं बाळ असतं, पाड असतं, आपण म्हणतो वासरू, ते जन्मल्यानंतर काही सेकंदातच ते उभं राहतं तुलनेनं म्हशीच्या बाळापेक्षा, आणि या पद्धतीनं शेवटी ते दूध आहे. आणि ते दूध हे कशासाठी आहे हा आपण नक्कीच विचार करतो. तर त्याच्यामध्येच असं आपण लक्षात आलं की A1 दूध असतं, A2 दूध असतं. आता A2 दूध म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे आपण मानतो की BCM7 नावाचा जो घटक असतो तो कमी प्रमाणात असतो, जो A1 मध्ये प्रचंड प्रमाणात असतो. आता हे BCM7 नावाचं जे पेप्टाइड आहे, जे A2 दूध मध्ये असतं गाईच्या या मशीनच्या, तर तो विषय असा आहे की तो जर A2 नसेल, A1 असेल, ज्याच्यामध्ये BCM7 नावाचा घटक असेल, बीटा केझिन आपण प्रोटीन एक प्रकारचं आहे ते, तर ते जर असेल तर मानवाला बरेचसे त्रास होतात. त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन असेल, इंटरनल इन्फ्लमेशन असेल, किंवा आपण ज्याला ब्लोटिंग म्हणतो, पोट फुगण्याचा त्रास असेल, इथपासून ते लॅक्टोज इंटॉलरन्स पर्यंत सगळे घडतात. मग लक्षात आलं की हे घडतं तरी का. तर हे घडतं तर लॅक्टेज नावाचं एक एन्झाईम आहे जे आपल्या शरीरात असतं, जे दूध पचवण्यासाठी गरजेचं असतं. पण ते बनवणारे ज्या सेल्स आहेत त्या हळूहळू कमी व्हायला लागतात, आणि 12व्या वर्षानंतर हळूहळू त्याची संख्या एवढी कमी होऊन जाते की आपण दूध तत्वतः पचवूच शकत नाही. त्यामुळे कित्येक लोकांमध्ये हा अनुभव आलेला आहे की वयाच्या 12 वर्षानंतर त्यांना दुधाचे पदार्थ पचवणं जड जातं. मग त्यांना दूध पिल्यानंतर किंवा खीर सारखा पदार्थ असेल किंवा बासुंदी सारखा पदार्थ असेल तर ते पिल्यानंतर त्यांना त्रास होतो. मग आत्ताचा अनुभव असा आपण म्हणजे विचारतो, प्रश्न नॉर्मली येतो की मग आतापर्यंत आपण दूध तर सर्वच घेतात रोज. इनफॅक्ट कितीतरी आपली सुरुवात सकाळच्या चहानी होते, मुलांची किंवा दुधानं होते, किंवा रात्र सुद्धा बरेच जण रात्री दूध घेतल्याशिवाय झोप नाही लागत. तर त्याच्यामधला विषय असा आहे की दूध हे नुसतं जेव्हा आपण घेतो आणि दुधामध्ये काहीतरी ऍड करून घेतो, ह्याच्यामध्ये फरक पडतो. म्हणजे चहामधलं दूध एक वेळ पचून जाईल. अच्छा. तर जेव्हा नुसतं दूध घेतो तेव्हा मात्र फार मोठी हे होतं. मग आता एक प्रश्न येऊन जातो त्याच्याबरोबरच, मग दूध हे आपण कॅल्शियमचा सोर्स म्हणून वापरलेलं आहे, किंवा कोणी म्हणतो की कॅल्शियमचा सोर्स म्हणून दूध पिलं पाहिजे, बोन स्ट्रॉंग होतात, व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे मिळतं तुम्हाला,
आणि इथपासून ते अगदी झोप चांगली येते. दूध पिल्यानंतर रात्रीच्या वेळेस आपण एक खूप चांगल्या प्रकारची झोप येते. पण ते कशामुळे, आता जसं जसं शास्त्र पुढे येतंय, शास्त्र प्रगत होत जात आहे, तसंच आपल्याला शोध लागतोय की त्यातल्या केझिन या घटकामुळे झोप चांगली येते. बर. पण त्याचबरोबर दुधाला आपण कॅल्शियमचा सोर्स किंवा व्हिटॅमिन डी चा सोर्स म्हणून जर म्हणायचं असेल तर आपल्याला दूध हे कसं घ्यावं लागेल, तर A2 घ्यावं लागेल. त्याला तापवायचं नाही, जे शक्य नाहीये. कारण दूध एकदा जर तापवलं तर आपल्याकडे एकदा तापत नाही. आपल्याकडे ती प्रथा आहे की बरेच वेळा आपण त्याला तापून घेतो. त्या सगळ्या घटनांमध्ये दुधातलं व्हिटॅमिन डी हे निघूनच जातं. कारण व्हिटॅमिन डी हे टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे. आणि अशा गोष्टींमध्ये जर आपण दुधातला ज्या कारणासाठी दूध घेतोय ते कारणच होत नसेल तर दूध का घ्यायचं? मग ह्याला काही पर्याय? हो, नक्कीच आहे. मग दूध कशा प्रकारे घ्यावं, दूध कुठलं घ्यावं हे तर आता आपण बघितलं की A2 दूध घ्यावं. आता A2 सॉरी, म्हणजे तुम्हाला हे करतोय A2 दूध घ्यावं वगैरे ठीक आहे, A1. पण आता आमच्यासारख्या सामान्य माणसाला हे आम्ही कसं ओळखायचं? बघ, ठीक आहे, कुठल्या तरी कंपनीने त्यांच्या त्या पॅकेट्सवर छापलं A2 म्हणून आम्ही मान्य करायचं का? किंवा आमच्या मनात तो विचार येतोच ना की ठीक आहे, आता माझ्यासारखे बरेच लोक शहरात राहतात, खेडेगावात किंवा छोट्या गावात राहणारे लोक, ठीक आहे, त्यांना गायी असतील, त्यांना ते सहज उपलब्ध होईल. तुमचा तो मुद्दाही होता की मुक्त चारणाऱ्या गायी वगैरे वगैरे, आणि किंवा गोठे म्हणजे बंदिस्त गोठे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही बोलत होता. हे सगळं आम्हाला कसं, म्हणजे आम्हाला तो शेवटी प्रश्न अनुत्तरितच राहतो ना की नक्की करायचं काय? त्या पॅकेट्स मधलं दूध सुद्धा आम्हाला माहित नाहीये की सोर्स काय त्याचा, ते त्याची गुणवत्ता किंवा क्वालिटी जे काय असेल ते आम्ही इतकं करत बसण्यात आम्हाला वेळ नसतो ना. मग आता मुळातच तो प्रश्न होता, तो आता आम्हाला हळूहळू समजत येतोय की 12 वर्षानंतर प्यायचं नाहीये. आता ते इतक्या सहजासहजी काही जाणार नाहीये. आमच्या दुधाने सुरुवात होते, म्हणजे दूध हे प्युरिटीच मानांकन आतापर्यंत मानलं जायचं. आता दुधातच भेसळ वगैरे हे सगळे प्रकार सुरू झालेत, साशंकता आहे. जसं मी मागच्या भागातही म्हणालो होतो की मेंदूचा भुगा झालाय, जे रोज कुठला तरी एक पॉडकास्ट येतो आणि तो सांगतो की बाबा अमुक खा, ते तमुक खाऊ नका. जसं आपण मिलेट्स बद्दल वगैरे मागच्या भागात बोललो. भात बदनाम झाला होता, भाताला सुद्धा डॉक्टरांनी खूप छान म्हणजे त्याचा पूर्ण पार्श्वभूमी आणि त्याची सत्यता सांगितली. तसं दुधाविषयी पण आम्हाला नक्की जाणून घ्यायला आढळेल. तर ठीक आहे, आम्हाला इतक्या कॉम्प्लिकेटेड टर्म समजत नाही, तर आमच्यासारख्या सामान्य माणसाने करायचं काय? ह्याच्या बाबतीमध्ये सरकारनं खूप चांगल्या प्रकारे धोरण घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये FSS आहे, दॅट इज फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, यांनी A1 कशाला म्हणायचं आणि A2 कशाला म्हणायचं याचे क्लिअर कट निर्देशन दिलेले आहेत. A2 जेव्हा तुम्ही म्हणता तर तेव्हा अपेक्षा अशी असते की तो जो म्हणजे प्राणी आहे, म्हणजे अॅनिमल आहे, त्याला आपण गाय किंवा म्हैस म्हणतो, तर त्याच्यामध्ये अपेक्षा अशी असते, एकतर त्याचं संकलन झालेलं नसावं, म्हणजे त्याचं जे ओरिजिन आहे ते भारतातलंच असावं. तर भारतामध्ये अजूनही संकरित गायी आणि म्हशी आहेत, आणि तसेच संकलन न झालेल्या सुद्धा आहेत. जसं आपण म्हणतो की आता आपल्याकडे दूध ही एक इंडस्ट्री झालेली असं आपण म्हणतो की डेअरी इंडस्ट्री आता ही, ह्याच्यामध्ये व्यापारीकरण झाल्यामुळे आपण काय म्हणतो, दुधाची क्षमता वाढवण्यासाठी बरेच जण काय करतात की संकरित गायींचा हे करतात, सिलेक्शन करतात, की त्याच्यामध्ये काय होतं की एका दिवसाला अंदाजे 10 लिटर 15 लिटर पासून अगदी काही रेकॉर्ड्स पण आपण ऐकले असतील. पण त्याही पेक्षा जर का तुम्ही देशी गायींचं दूध किंवा गीर गाई आहे आपल्याकडे, अशा गायींचं जर दूध घेतलं तर नक्कीच तुम्हाला तो A2 प्रकार दूध मिळू शकेल. दुसरा मुद्दा असा आहे की गाय असेल किंवा म्हैस असेल, जसं पूर्वी आपण म्हणत होतो की गाय किंवा म्हैस ही चरते आणि चरताना ती सिलेक्टिव्ह टाईपची वनस्पती खाती असं नाही, ती तिच्या पद्धतीनं तिला जे जे पाहिजे नॅचरली अवेलेबल होत होते त्या गोष्टी ती घेत होती. पर्यायानं त्यातले काही मूलद्रव्य तिच्या दुधामध्ये पण येत होते आणि त्याच्यामुळे ते दूध संपूर्ण होत होतं, समृद्ध होत होतं. आणि असं दूध जेव्हा माणूस घेत होता तेव्हा त्याला ते पचायलाही योग्य होतं आणि त्याला त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी मिळतही होत्या. ठीक आहे, आता जर आपण म्हटलं ज्याला धारोष्ण दूध म्हणतो आपण, की म्हणजे दूध काढले आणि दूध इथं घेतलंय, कन्झ्युम केलंय, हा प्रकार आता संपलाय.
बरोबर आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला अवेलेबल होऊ शकेल, पण ती पचवण्याची क्षमता तुमच्यातनं निघून गेली आहे. तर तुमच्याकडे आता लॅक्टोज इनटॉलरन्स व्हायला लागलाय. जगामध्ये हा जो लॅक्टोज इनटॉलरन्स आहे, हा साधारण 67% लोकांमध्ये सापडतो. बापरे. म्हणजे जे लोक पचवू शकत नाहीत, ह्याला कारण खूप सारी आहेत. टक्के लोक की जे दूध घेऊ शकत नाहीत. मग अशा केसमध्ये त्यांना पदार्थ जमू शकतात, कारण त्याचं रूप बदललेलं आहे, त्याचे गुणधर्म बदललेले आहेत, ते जमू शकतात. म्हणजे एखाद्याला दूध जमणार नाही, पण त्याच केसमध्ये त्याला पनीर जमू शकतं. खरं पनीर हे पचायला त्याच्यापेक्षा थोडस सोपं जातं, प्रक्रिया झालेलं आहे. मग ह्या गोष्टींचा आपण जेव्हा विचार करतो, मग त्याच्यामध्ये दूध आता जेव्हा म्हटलं तर आपण A1 झालं, A2 झालं. आता सगळ्यात मोठं चॅलेंज असं येतं की जसं तुम्ही म्हटलात की आता शहरीकरण एवढं मोठ्या प्रमाणावरती आहे, तर तिथले गोठे नक्की कसे आहेत, किंवा आपल्याला जे दूध मिळतंय ते तुम्ही जशी प्रश्न विचारला, शंका उपस्थित केली की नाही आम्हाला जे मिळतंय ते A2च आहे का, आता A1 आहे का A2 आहे, ह्याच्यापेक्षा आता पुढचा मुद्दा आपल्याला जो विचार करायचा आहे तो म्हणजे गोठ्यांची गुणवत्ता काय आहे. आणि का गोठ्यांमधले दूध हे आजकाल बरेच वेळा भेसळ या रूपामध्ये आपल्यापर्यंत येतात. आणि त्यातलं सगळ्यात मोठं जे कारण आहे, आपण असं जर विचार केलं तर ते कारण आहे दूषित दूध. म्हणजे पाण्यामुळे वगैरे नाही, नुसतं पाणीच असं नाहीये. आता याच्यातला सगळ्यात मोठा मेजर फॅक्टर जो आपण कन्सिडर करतो तो आहे की वेगवेगळ्या रोगांच्या जंतूंमुळे दूषित झालेलं दूध तुमच्यापर्यंत पोहोचतंय. अच्छा, म्हणजे त्या जनावराला, म्हणजे त्या प्राण्याला, गाईला किंवा म्हशीला म्हणजे आपल्याला कित्येक वेळा माहितीही नाहीये की आपण अँटीबायोटिक्स असलेलं दूध पिलंय. खूपच भयानक गोष्ट आहे अँटीबायोटिक्स असलेलं. हा, आता अँटीबायोटिक्स का आले आपल्या दुधामध्ये हा जर आपण प्रश्न विचारला तर कोणीतरी त्या अॅनिमलला अँटीबायोटिक्स दिले असतील, आणि त्या अडर मध्येच दिलं असेल ना अँटीबायोटिक. अँटीबायोटिक देण्याची वेळ का आली असेल तर आपल्याला उत्तर असं मिळतं की मॅस्टायटिस नावाचा आजार. मॅस्टायटिस. आता मॅस्टायटिस असतो काय याच्याविषयी आपण जाणून घेऊया. मॅस्टायटिस असतो काय तर गायीचे जे स्तन आहेत किंवा म्हशीचे जे स्तन आहेत, अॅनिमलचे जे स्तन आहेत, तर त्याच्यामध्ये झालेलं इन्फ्लामेशन. आता हे इन्फ्लामेशन हे बॅक्टेरियल ओरिजिनचं इन्फ्लामेशन आहे. ह्याच्यामध्ये जो जीवाणू आहे तो तिथं इन्फेक्ट करतो. आणि हा कोणामुळे होतो तर हायजेनिक कंडिशन्स खूप खराब असल्यामुळे. म्हणजे विचार करा, मुंबई सारख्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये जिथं जागेची अभाव आहे, अशा केसमध्ये आपण त्या गोठ्यासाठी किती जागा अलॉट करतात. ती अशी छोटी जागा असते, त्यातले ते चिंचोळी म्हणजे अशाच पाहण्यात आले. जसं आपण म्हटलं की डेअरी इंडस्ट्री आहे, एका अॅनिमलला कमीत कमी आपण 6x6 तर जागा दिली पाहिजे, कमीत कमी दिली पाहिजे. पण मूळतः दिली जाते 5x3 ची जागा, ज्याच्यामध्ये अॅनिमल बसू सुद्धा शकत नाही. अॅनिमल बसू सुद्धा शकत नाही, तो तिथेच त्याची विष्ठा, शेण, मलमूत्र त्याचं तिथंच आहे. तिथंच त्याचं पूर्णपणे फर्मेंटेशन होतंय, बॅक्टेरियल हे होतंय, कल्चर्स तयार होत आहेत, आणि अशाच वातावरणामध्ये तो राहतोय. आणि त्याच्या अडरला, स्तनांना जर का कंटिन्युअस इन्फेक्शनचं एक्सपोजर असेल तर ऑटोमॅटिकली काहीच दिवसांमध्ये त्या अॅनिमलच्या अडर्सला मॅस्टायटिस होतो, सूज येते प्रथमतः. त्यातही माणूस म्हणजे जो फार्मर असेल किंवा जो कोणी डेअरी इंडस्ट्रीमध्ये काम करणारा पर्सन आहे तो त्याच्या केसमध्ये सुद्धा दूध काढतोय, म्हणजे ऑलरेडी पेनफुल असलेली गोष्ट. म्हणजे सर तुम्ही म्हणताय की हे शहरात, आपण माझं थोडंसं कन्फ्युजन झालं, म्हणजे शहरात नव्हे तर हा प्रकार गावातही होतोय. गावातही होतोच होतो. कारण इंडस्ट्री आहे ना ती आता ती काही म्हणजे गोशाळा राहिलेली नाहीये, बिझनेस झालाय त्याच्यामध्ये तो. आणि त्याच्यामध्ये होतं काय, जर त्या काळातही जर दूध काढण्याचा प्रकार घडला तर त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन अजून वाढतं आणि अल्सरेशन होतं. म्हणजे तिथली त्वचा निघून जाते, जखम होते, आणि जखम झाल्यानंतर नॅचरली जसं मानवाला जखम होते, अॅनिमलच्या आत पण जखम होते, आणि त्याच्यातून जेव्हा दूध काढलं जातं तेव्हा त्याच्यात रक्त येतं, ब्लड दुधात. पण ही त्याच्या मालकाला, म्हणजे त्या जनावराच्या मालकाला दिसतं. आणि आपल्याकडे कसं होतं की एकाच अॅनिमलचं दूध आपण देत नाही,
आपण काय करतो, पुलिंग करतो. हो, सगळं सगळ्या एकत्र अॅनिमलचं येतं. दूध आपण सगळं एकत्र एकत्र येतं. करतो. बरोबर. त्यामुळे तो रंग दिसतही नाही आपल्याला. अरे बापरे. त्या उलट आणखीन पुढे जाऊन सिच्युएशन अशी होते की ब्लड येतंय इथपर्यंत ठीक होतं, त्यानंतर आणखीन पस तयार होतो. अगदी तुम्ही इमॅजिन करू शकाल की माणसाला साधी सर्दी झाली तर त्याच्या म्युकसचं जे सिक्रिशन असतं त्याचा कलर जसा असतो तशा पद्धतीचं पस फॉर्मेशन झाल्यानंतर ते रक्तातनं मिल्क मध्ये येतंय आणि हे इन्फेक्टेड मिल्क आपण बिनधास्त घेतो कारण पुलिंग झालेलं आहे. पण सर आमच्याकडे तर फायनल गोष्ट येते ना, Yes, पॅकेट yes. मधून छान सजवून आलेली ती गोष्ट आहे. Yes. आम्हाला कसं कळणार ते? अगदी नक्की. म्हणून तर आपण काय म्हणतो की दूध विष काय आहे ह्या कारणासाठी आहे. दुसरा मुद्दा घडतो काय माहितीये का, असं झाल्यानंतर त्या अडरमधनं दूध येण्याचं प्रमाण बंद होतं किंवा कमी होतं. म्हणजे हा म्हणजे तुम्ही म्हणताय की हा आजार झाल्यावर त्या मालकाला कळतं आणि ज्याला काळजी आहे आपल्या जनावरांची तो त्याच्यावर मग औषध Antibiotics पाणी देतो. करतो, म्हणजे अँटीबायोटिक्सच. हो. आणि अँटीबायोटिक्स म्हणजे काय, त्या स्तनामध्ये तो प्रॉपरली इंजेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये देतो की ज्याच्यामध्ये क्रिस्टल्स असतात. खूपच वेदनादायक गोष्ट आहे. खूपच म्हणजे असहनीय असतं ते, पण ते अॅनिमल ला म्हणजे तो सहन करतो किंवा बोलत नसल्यामुळे त्याच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही. पोहोचत नाहीत. बरे प्रथमदर्शनी त्या मालकाला कळतं का, किंवा आपण हो. समजा पाहिलं कळतं, पण त्याच्या दृष्टीनं तो एक फक्त बिझनेसचा फॉर्मॅट आहे ना, तो काही संवेदनात्मक जात नाहीये तिथे. पण काही लोकांच्या म्हणजे मी बघितले असे असतात की संवेदनशील विषय असतो, असू शकतो. आपला प्राणी हो, हा असतो, असतो. असतो. त्यामुळे मी असेही लोक पाहिलेत की आपल्या जनावरांची पुरेपूर काळजी घेतात, त्यांना औषध पाणी वेळोवेळी करतात. करता पण असा असू शकतो गॅप की त्यांना या आजाराविषयी तितकीशी जाणीव नसेल. पण याला मग काही उत्तर आहे का? म्हणजे ठीक आहे, आता मग अँटीबायोटिक्स हेच उत्तर आहे की काय? तर अँटीबायोटिक हा प्रायमरी ट्रीटमेंटचा पार्ट आहे आत्ताचा, कारण त्याच्याशी एवढी प्रभावी हे नव्हती. बर. म्हणजे तेवढं प्रभावी अँटीबायोटिक सारखं नव्हतं कुठलंही. पण जसा जसा काळ बदलतोय किंवा नवीन नवीन संशोधनातून नवीन नवीन औषधं पुढे येत आहेत, प्रभावी ट्रीटमेंट आत्ताही आहे. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक क्लॉज असा आहे की जसं आपण म्हटलं की अँटीबायोटिक्सचा सरसकट वापर, हो, म्हणजे विदाऊट कॅल्क्युलेशन करता अँटीबायोटिक्स कंटिन्युअसली देत राहिल्यामुळे दुधामध्ये अँटीबायोटिक्सचं प्रमाण प्रचंड आहे. आणि हेच दूध जेव्हा माणसाच्या शरीरात जातं तर त्याला ऑलरेडी अँटीबायोटिक आपण देतोय असं झालं तर कंटिन्युअस येऊन येऊन अँटीबायोटिकला रेजिस्टन्स आलाय. म्हणजे आज आपण म्हणतो ना, माणसांमध्ये जे सर्दी खोकला वारंवार होतोय, अँटीबायोटिक्सचा काहीच प्रभाव होत नाहीये, तो या कारणांमुळे सुद्धा होऊ शकतो. केमिकल रोज घेतो थोड्या प्रमाणात. येस. आता केमिकलवरनच आणखीन एक विषय असा निघतो की अॅनिमल म्हणजे कंटिन्युअस त्यांना दूध देत राहावं. हाच विषय जेव्हा आपण घेतो तेव्हा ऑक्सिटोसिन आणि पिटोसिन म्हणजे सरकारनं या दोन्ही याच्यावरती जरी बंदी आणलेली असली तरीही जो शेतकरी आहे किंवा हे आहे तो व्यावसायिक दृष्टिकोनातून कंटिन्युअसली दूध मिळत राहावं, कारण त्याच्यावर त्याचं आर्थिक अवलंबून आहे. म्हणजे त्याची चूक म्हणता येणार नाही, कारण म्हणता की येणार. बऱ्याचशा शेतकऱ्यांना तो सोर्स ऑफ इन्कम असतो. इन्कम आहे. हा. त्यामुळे खूपच मोठ्या प्रमाणावरती त्याचा वापर अजूनही इलिगली होतो. आणि त्याचा दुष्परिणाम असा होतो की आज दूध पिल्यामुळे तसं ज्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन आले, पिटोसिन आलेला आहे किंवा बाकीचे काही हार्मोन्स जे दिले जातात गाई आणि म्हशींना, त्याचा परिणाम असा होतो की मुलांमध्ये टिपिकली गायनेकोमॅस्टिया नावाचा जो डिसऑर्डर आहे तो दिसायला लागलाय. किंवा स्त्रियांमध्ये काय असतो म्हणजे पुरुषांमध्ये स्तनांची वृद्धी होणे स्त्रियांसारखे हा प्रकार आता खूप व्हायला लागलाय. आणि स्त्रियांमध्ये जे कंटिन्युअसली घेत राहतात तर नॉर्मली मुलींचं वयात येण्याचं जे वय होतं ते साधारण 12 वर्षानंतर पुढे होत होतं. त्या लवकर वयात आता ते साधारण 6-7 वर्ष झाले की बऱ्याच मुलींमध्ये पिरियड स्टार्ट झाले. हे सगळं जेव्हा आपण म्हणतो हा सगळा परिणाम ह्या दूषित दुधामुळे सुद्धा होऊ शकतो किंवा ते एक प्रमुख कारण आहे. सरकार याच्याविषयी बरेचशी जनजागृती करत आहे पण ऑप्शन्स अवेलेबल नाहीये. मग त्याचमुळे आपण विचार करतो की आपण काहीतरी ह्याच्यामध्ये केलं पाहिजे, अदरवाईज पुढची पिढी आपण दुधा विनाच करावी लागेल. सर तुम्ही म्हणाल सरकार जनजागृती करते, म्हणजे करतही असतील,
पण आमच्यासारख्या सामान्य माणसापर्यंत किंवा शहरी भागात राहणाऱ्या माणसापर्यंत तरी ते अजून तरी पोहोचलेलं नाहीये तितक्या प्रमाणात. कारण की मुळात आपला विषय सुरू झालाय की 12 वर्षापर्यंतच्या मुलांना द्यायचं. पण मग आता हे असं दूध मग द्यायचंच की नाही, म्हणजे दूधच द्यायचं की नाही हा प्रश्नावर आता आपण आलोय. अगदी. मग त्याच्यामुळेच आपल्याकडे जर आपण असं म्हटलं की याच्यामुळे काही चांगल्या गोठ्यांना प्रोत्साहनही मिळतंय. बर. की जे चांगल्या प्रॅक्टिसेस करतात, आपण ज्याला गुड डेअरी प्रॅक्टिसेस म्हणूयात. बर. की त्याच्यामध्ये खरंच काही लोक प्राण्यांना जपतात, हायजेनिक कंडिशन्स मेंटेन करतात, कुठल्याही औषधा व्यतिरिक्त लोक म्हणजे अॅनिमलचं संगोपन करतात आणि दूध चांगल्या प्रकारे घेतात. म्हणजे पूर्वी असं मला वाटतं की नॅचरल कन्सेप्शन होत होतं गाई म्हशीन मध्ये. आता मात्र तसं नाहीये, आता आर्टिफिशियल आहे. म्हणजे सिमेंटच्या बॉटल्स मिळतात, दिल्या जातात, तेही आहे. जो मध्ये पिरियड द्यायला पाहिजे 2 प्रेग्नन्सीच्या मधला, तो मेंटेनच होत नाहीये. खरं परत एकदा आर्थिक गणित अवलंबून असल्यामुळे जो पर्सन आहे तो कंटिन्युअस प्रेग्नन्सी आणि त्याच्यानंतर जोपर्यंत गायीकडून भरपूर मिळतंय तोपर्यंत ठीक आहे. ज्या दिवशी मॅस्टायटिस होतो त्यानंतर 4 ऑर्डर्स बंद झाले एकदा की त्या गायीला भाकड म्हणून सोडलं जातं. ह्याच्याविषयी भरपूर प्रमाणामध्ये जागृती करणं गरजेचीच आहे की मॅस्टायटिस होऊच द्यायचा नाही. होऊ द्यायचा नाही. आणि बिझनेस आहे म्हणजे टोटली. आणि जेव्हा मॅस्टायटिस होतो तेव्हा गाई आजारी असते आणि त्या आपण म्हणतो ना की आपण जर आजारी असतो तेव्हा त्या गाईच्या मडामध्ये किंवा शेवटी प्रत्येक भावना आहेत. आज शेवटी प्राण्यासोबत आहेत भावना आहेत. तसं एखादा त्यांना आजार होतो तेव्हा त्या आजारामधलं दूध आपण घ्यावं का, खरंच घ्यावं, त्या गाईच्या त्या दुःखद भावना आपण घ्यायच्या का, आणि त्यांना आपण त्या भावना घेऊन ते दूध पिऊन आपण स्वतः आजारी परत पडायचं का, हा मोठा प्रश्न आहे. आणि पूर्वीच्या काळी होत असेल म्हणजे कित्येक लोकांना तुम्हालाही माहिती असेल की अजूनही आपल्याकडे गावाकडे एक पद्धत आहे की पहिल्यांदा वासरू दूध पी आणि नंतर आपण दूध काढू. त्याच्यासाठीच दूध आहे ना, त्याच्यासाठीच दूध खरं तर ते आपल्यासाठी नाहीच आहे. बरोबर आहे. पण आता तसं होत नाही. वासरू फक्त दाखवलं जातं, गाईला पाना फुटतं आणि आपण दूध काढून घेतो, त्याला पिवळी देत नाही. म्हणजे मुळामध्येच निसर्गानं त्या गाईला किंवा त्या म्हशीला जर दूध देत असतं ते त्याच्या वासरासाठी आहे, ते तुमच्यासाठी नाहीच आहे. पण ही गोष्ट आपण कधी समजणार, हाच फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता मॅस्टायटिस होऊ न देणे हे आपल्या हातात आहे. कारण फ्लड मिशन हे आपणच सुरुवात केलेली कन्सेप्ट आहे. म्हणजे मला आता बरेच प्रश्न पडतात त्याच्यावर. मॅस्टायटिस याचं प्रमाण काय असेल म्हणजे साधारण तुमच्या माहितीनुसार? अगदी जर म्हणायला गेलं तर हायजेनिक कंडिशन्स या कुठल्याही चरीला ऍव्हरेजच असतात, फार स्ट्रॉंगली नसतातच नसतात. आणि त्याच्यामध्ये कसं होतं की क्रॉस कंटॅमिनेशन किंवा क्रॉस इन्फेक्शन आपण जे म्हणतो की एका गाईला झालेला आहे, माणसानं त्याला गाईला दूध काढण्यासाठी हात लावला, तसाच्या तसा हात तो दुसऱ्या हेल्दी गाईला लावतोय, तिथं परत कंटॅमिनेशन होत आहे. संसर्गजन्य रोग आहे. संसर्गजन्य येतो. म्हणजे गोठ्यातल्या एका गाईला झाला असेल तर तो संपूर्ण गोठ्याला व्हायला काही जास्त वेळ साधारण एक 15 ते 20 दिवसामध्ये पूर्ण गोठा इन्फेक्टेड होतो. मग आपण आता केमिकलचे त्यांना आपण औषधं देतो आहोत, इंजेक्टेबल देत आहोत, तर आपण त्या दिल्यानंतरच जे आपण दूध घेतोय. मग आता सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणात चाललेला रोग चाललाय की कॅन्सर. ते केमिकल मध्ये आपण डायट घेतलं तर मग आपलं कॅन्सर प्रमाण वाढलंय असं शक्यता नाका त्याला असं वाटतं. अगदी. म्हणजे जसा केमिकलचा मुद्दा येतो तसा कॅन्सरचाही मुद्दा आहे. खरंच आपण म्हणतो की डेव्हिल इन द मिल्क आपण ही कन्सेप्ट जी म्हटली ना ती त्याच्याच मुळेच आहे. खरंच इतकं म्हणजे विषासारखं दूध झालेलं आहे आणि ते आपण काय करतोय तर सर्रास त्याचा वापर करतोय आणि गायींना किंवा म्हशींना हे करून त्यांची जी स्पेसिस आहे पूर्णपणे ती आपण कंटॅमिनेट केली आहे, म्हणजे पूर्ण बदलवून टाकली आहे. आधी त्यात काय झालं आता की मॅस्टायटिसचा एक विषय असा होता की त्याच्यामध्ये आपण अँटीबायोटिक देत होतो, तो बरा होत होता. आता असं झालंय की तुम्ही कितीही अँटीबायोटिक्स देतो बराच होत नाही, कारण रेजिस्टन्स आलाय. आपण म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तर आपण मॅस्टायटिस होऊच नाही किंवा त्या पद्धतीने आपण काय उपाययोजना करू शकतो का? अगदी. म्हणजे याच्यामध्ये स्वच्छता हा खूप मोठा पार्ट आहे आणि हा एज्युकेशनच आपण करता येतो की प्रत्येक ठिकाणी जाऊन एज्युकेशन. आर्थिक गणित जर व्यवस्थित सांभाळता आलं याच्यामध्ये तर मला वाटतं की अॅनिमलला मॅस्टायटिस न होता तो पर्सन चांगल्या प्रकारे त्याच्यातून पैसे कमवू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण जर म्हटलं की काही आता नवीन फॉर्म्युलेशन्स आले, जसं आपण एक आपल्याला पेटंट ग्रँट झालं होतं की त्याच्यामध्ये आपण मॅस्टायटिस साठी
एक नॅचरल पद्धतीनं औषध विकसित केलेलं होतं. बरं. त्याच्या ट्रायल्स पण आपण घेतल्या होत्या. याच्यामध्ये एकतर होत नाही किंवा जर झालेलं असेल ऑलरेडी हा. तर त्याच्यामध्ये आपण त्याचा व्यवस्थित वापर करून साधारण 3 ते 4 दिवसामध्ये मॅस्टायटिस पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणता येतं. वा. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं हे आहे की हे जरी दुधात आलं, म्हणजे त्या काळात जरी दूध आपण काढलं तरी सुद्धा ते याचा टॉनिक ठरतं आपल्याला, कारण हे निसर्गातनंच आलेली गोष्ट आहे. अच्छा, म्हणजे हो. हा, म्हणजे हे अँटीबायोटिक सारखं नाहीये. अँटीबायोटिक्सचं एक चॅलेंज काय असतं की अँटीबायोटिक्स हे एकाच मार्गाने काम करतात. म्हणजे त्याला एक ती लाईन ऑफ ऍक्शन असते, ज्याला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपण म्हणतो, ती सिंगल फिक्स आहे. पण आपल्या याची जी आहे ना ही मल्टिपल आहे. त्यामुळे ह्याला डेव्हलप म्हणजे रेजिस्टन्स डेव्हलप होणं हे शक्यच नाहीये. आणि जरी दुधात आलं ते तरीही माणसासाठी ते टॉनिकच ठरणार आहे. आता हा जो घटक आपण वापरतो हा आपण वापरतो प्रोपोलिस. हो. आता प्रोपोलिस असतो काय तर मधमाशीचं जे पोळं असतात हा. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो वापरला जातो बनवण्यासाठी वॅक्स. तो वॅक्स असतो. हा. तर त्याच्याही आधी असतो प्रोपोलिस. बरं. आता प्रोपोलिस असतं कसं तर जेव्हा मधमाशी मध गोळा करण्यासाठी झाडांवरती फिरत असते तर त्याच वेळेस झाडावरती डिंक असतो. ते डिंक ती गोळा करून येते आणि ती सिलिंगसाठी वापरते, लिपण्यासाठी. अरे वा. तुम्ही कधी असं बघितलंय की पोळं पावसात सुद्धा हो. छानपैकी टिकून छानपैकी असतं, आतमध्ये पाणी जरी गेलं तरी इन्फेक्शन होत नाही. ते फक्त ह्या प्रोपोलिसमुळं. या प्रोपोलिसमध्ये आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये असलेले जे प्लांट्स आहेत त्याच्यावरचे सगळे औषधी गुणधर्म असलेले जे डिंक आहे ते त्याच्यात आहेत. हो. म्हणजे एवढं मल्टी फ्लोरल आपण जेव्हा गोष्टी एकत्र येतात, हा. आणि निसर्ग हा सगळ्यात मोठा डॉक्टर आहे. हो. आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. म्हणजे हे पण मान्य केलं पाहिजे की आपण जिथं आहोत आपल्या आजूबाजूलाच औषध असतं. आता ही कन्सेप्ट समजून घेताना आम्हाला खूप छान एक रेफरन्स मिळाला की मलेरियाचं प्रमाण सुदान जो प्रांत आहे आपल्याकडे आफ्रिकेचा, तर त्या भागात मलेरिया प्रचंड होतं. जगभरातले सगळे औषध आपण तिथं वापरण्यात आली WHO कडनं, पण मलेरिया काही कंट्रोलमध्ये येईना. पण तेव्हा आजूबाजूच्या झाडातला जो मध आहे ना तो तिथं मलेरियासाठी खूप प्रभावी ठरला. बरं. आता आपण म्हणतो कसं निसर्ग हा सगळ्यात मोठा वैद्य डॉक्टर असतो, याच कारणासाठी औषध तुमच्या शेजारीच असतं. पण त्याची माहिती तुम्हाला असायला माहिती हवी ना. नसते किंवा आपण त्याला मान्य नाही करत की इतके इझिली कसं असेल. अच्छा. त्यामुळे हे जे आहारशास्त्र आपण जे म्हणतो ते तसंच तिथं आपण जर लागू केलं, आज आपण त्या अॅनिमलला, त्या गाईला किंवा म्हशीला असेल, आपण नक्कीच हे करू शकतो. आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला दूध चांगलं असतं हे सांगू शकू. नाहीतर आपल्याला हेच सांगावं लागेल की दूध हे विष असतं, दूध हे प्यायचंच नसतं. बरोबर. कारण दुधातले खूप खरंच चांगले घटक आहेत. म्हणजे आज आपण म्हणतो की बरेच जण वर्कआउट करतात, व्यायाम करतात, जिम मध्ये जातात, बॉडी बिल्डिंग करतात. कारण आजकाल मसल्स कोणाला नको आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं प्रोटीन कुठलं असेल तर वे प्रोटीन आहे. आणि ते शेवटी येतं कुठून तर गाईच्या दुधातनच आपण आयसोलेट करतो ते. हो. हो. मग ते करत असताना आपण आजकाल आता तो एक गोल्ड स्टँडर्ड झालेला आहे की ग्रास फेड काऊ वे प्रोटीन. म्हणजे याचाच अर्थ असा की जी गाय फ्री रेंज मध्ये हा, आहे, सगळं खातीये, बर. जी ऑर्गॅनिकली सगळ्या गोष्टीमध्ये डेव्हलप आहे, म्हणजे नुसतंच खाण्यामध्ये ऑर्गॅनिक नाहीये ती, तिचं वातावरणही ऑर्गॅनिक आहे, तिला कुठल्याही प्रकारचं टॉर्चर करून दूध काढलं जातं असं बरोबर नाहीये. आहे. आशयाचं जे वे प्रोटीन असेल ते मला छान वाटेल ना, बरोबर. ते माझ्यामध्ये खूप छान पद्धतीनं काम करेल ना. म्हणजे आता सर पुन्हा एकदा तोच गंभीर विषय पुन्हा झालाय. सुरुवात आपली काय झाली की 12 वर्षापर्यंतच्या मुलांनीच दूध प्यायचं, पण आता इतकं सगळं ऐकल्यानंतर हा प्रश्न येतो की मुलांना द्यायचं की नाही, कारण की इतके अँटीबायोटिक्स आणि इतकं जर का त्याच्यामध्ये पस किंवा काय असेल तर मग मुलांनाही देण्यात काय अर्थ नाही. आणि जे कोणी पालक ऐकतील ते नक्कीच घाबरले असतील. अगदी. तर मग काय? त्याच्यामध्ये आपण असं करू शकतो, पहिले 6 महिने बाळाच्या जन्मानंतरचे आपण आईच्या दुधासाठीच आपण करतो. हो. त्यानंतरच्या याच्यामध्ये जसं वरचं दूध चालू करतोय, एकतर आपण चांगल्या विश्वासातला जर गोठा सापडत असेल त्या पर्सन कडनं तुम्ही घेऊ शकता दूध. एक नाही जर झालं तर आपण आपल्याकडे बरेचसे सोर्सेस आहेत. बर. साधारण वयाच्या 6 ते 7 वर्षापर्यंत आपण बाळांना जर दूध द्यायचं झालं तर आपण ते नारळाचं दूध देऊ शकतो, बर. आपण बदामाचं दूध देऊ शकतो,
बर. बदामाचं दूध याचा अर्थ असा नव्हे की बदाम आणि दूध एकत्र केलेत आणि बनवलेत, तर नाही. बदाम भिजवलेत, त्याचं वरचं कव्हर काढलंय आणि ते मिक्सरमधून पाण्यातून मिक्स करून दिलेलं आहे, ते बदामाचं दूध किंवा नारळाचं दूध आपण देऊ शकतो. त्याच पद्धतीनं आपण 6 वर्षांनंतर जसं मुलांचं चांगली ग्रोथ व्हायला लागते, त्यानंतर आपण मोरिंगाचा वापर करू शकतो. शेवग्याच्या शेंगा, त्याचा पाला आहे, त्याचा खूप चांगला, म्हणजे किंबहुना दुधापेक्षा थोडंफार जास्तच आपल्याला कॅल्शियम, प्रोटीन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिळतात. आणखीन महत्वाचं असं की आजकाल मुलांमध्ये फायबरची कमतरता प्रचंड आहे आहारामध्ये, कारण फास्ट फूडचा सगळा जमाना आहे, त्यांना थांबवता येत नाही. तर ते खावा, पण ठीक आहे, हेही खावा. जर का आपण मोरिंगा पावडरचा विचार केला तर होऊ शकतो. त्याचबरोबरीने जर का तुम्ही मोरिंगा पावडर बरोबर बीटरूट पावडर, म्हणजे बीटाची पावडर जर नॅचरली घालत असाल तर खूप चांगल्या प्रकारचे फ्लेवोनॉइड्स, अँथोसायनिडिन्स तुमच्या शरीरात मध्ये मिळू शकतात. याचाही वापर आपण करू शकतो. त्यामुळे मुलांना देत असताना तुम्ही ह्या 2 गोष्टींचा नक्कीच वापर केला तर मला वाटतं की इझी होऊ शकतं. आणि हो, दुधाविना काही अडत नाही असं, पण जर का तुम्ही ह्या सोर्सेस मधनं गेला तर तुम्ही स्वतःला समृद्ध करू शकाल. आणि जो सगळ्यांना शंका आहे की दूध घ्यायचं कुठलं, तर त्यापेक्षा हा सोर्स मला वाटतं खूप सोपा वाटतो, जरा अगदी इझी आहे, शेल्फ लाईफचा काही प्रॉब्लेम नाहीये, स्टोरेजचा काही इश्यू येणार नाही आणि तुमच्या विश्वासातला आहे. तर म्हणून आपण मोरिंगा पावडर, बीटरूट पावडर किंवा कोकोनट मिल्क यांचा वापर नक्कीच आपण आहारात केला तर मला वाटतं की दुधाला चांगला पर्याय आपण देऊ शकतो. हे ऐकून थोडंसं म्हणजे पॉझिटिव्हिटी आली. नाही तर असं झालं होतं की ह्याच्यामध्ये विषय, त्याच्यामध्ये विषय, म्हणजे खायचं तरी काय होतं. कधी कधी आपण म्हणतो अज्ञानात सुख असतं, तेही कधी कधी बरं वाटतं जास्त माहिती मिळून सुद्धा. पण त्याचं तुम्ही पॉझिटिव्ह सुद्धा साईड सांगितली की निसर्गातच आहे, फक्त आपले डोळे उघडायची आणि समजून घ्यायची वृत्ती हवी. आणि मला वाटतं एक चांगला मुद्दा शंतनूंनी मांडला की म्हणजे भावना, त्या गायी म्हणजे शेवटी प्राणी आहे, त्याला ही भावना आहेत. तर त्या भावनेतून जर का त्याला टॉर्चर करून ते काढलं असेल तर ते कसं, म्हणजे जसं आपण काय म्हणतो किचन मध्ये म्हणतो की स्त्री छान मनाने जेव्हा स्वयंपाक करते, घरचा त्याचा, किंवा आपण कधी कधी म्हणतो प्रसादाचं जे जेवण असतं ते अजून छान रुचकर असतं. म्हणजे ही मला वाटतं त्याच्या मागे फक्त भावनाच असते कारणीभूत. तर मला वाटतं हे इथंही लागू पडतंय. तर मला वाटतं या नोटवर मला थोडाशा काही पॉझिटिव्ह वाईब्स तुम्ही ज्या काही शेअर केल्या ते मला जरा छान वाटतंय, कारण की प्रचंड निगेटिव्हिटीने आपली सुरुवात झाली होती. तर मला वाटतं डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिली. मॅस्टायटिस बद्दल आपलं जे काही काम आहे तर ते मला वाटतं ते पुढे येतच राहील. आणि आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला एक विनंती राहील की आपलं काम असंच अनेक लोकांपर्यंत पोहोचावं आणि अनेक शेतकऱ्यांना ज्यांना हे माहीत आहे किंवा माहीत नाही त्यांच्यापर्यंत, त्यांच्या जनावरांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी आणि सर्वांनाच त्याचा लाभ मिळावा, सर्व सुखी संपन्न राहावेत, सगळ्यांना परिपूर्ण आहार मिळावा हीच प्रार्थना करून आपण आजच्या कॅज्युअलिटीचा आपण इथं समारोप करूया. तुमचे आभार आणि शंतनू तुमचेही आभार. तुमच्याही कल्पना ज्या काही शंका असतील त्या मिटल्या असतील. तर अशाच नवनवीन किंवा अशाच गंभीर विषयांच्या कॅज्युअलिटीवर चर्चा करायला पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका. आजच्या या भागासाठी विशेष सहकार्य आपल्याला त्रिसूत्र आयुर्वेद यांचं लाभलं होतं, तसेच ड्राय फ्युएल्स यांचंही सहकार्य लाभलं होतं. त्यामुळे या सर्वांचे आभार. नमस्कार.